श्रीराम. आज आपण मनोबोधातला 74वा श्लोक अभ्यासणार आहोत. समर्थ म्हणतायत, बहुता परी संकटे साधनाची, व्रते दान उद्यापने ते धनाची, दिनाचा दयाळू मनी आठवावा, प्रभाते मनी राम चिंतित जावा. ज्या भगवंताच्या स्मरणाचा अभ्यास आपण गेले 7 श्लोक करत आहोत, यातीलच सद्गुरूंनी दिलेलं साधन, त्याचं महत्व याच्या अनुषंगाने या श्लोकात समर्थ आपल्याला साधना प्रतिष्ठान आपल्या आयुष्यात कसं करावं हे सांगत आहेत. समर्थांचं असं म्हणणं आहे की मनुष्य अनेकदा आपल्या विचाराने परमार्थ साधण्यासाठी सद्गुरूच्या आधाराशिवाय जी काही म्हणून साधनं करेल, ही साधनं शेवटी त्याच्या जीवनामध्ये कष्टाशिवाय काहीच मिळवून देऊ शकत नाहीत. त्या ध्येयाला प्राप्त करण्यासाठी म्हणून जे साधन सद्गुरूंनी दिलेलं असतं श्रोते हो, त्यामध्ये खऱ्या अर्थाने सद्गुरू आपली शक्ती त्या जीवामध्ये संक्रमित करत असतो, अनुग्रहित करत असतो. आणि त्यांनी दिलेल्या साधनाच्या व्यतिरिक्त जे काही होतं ते बहुधा आपल्या जीवनामध्ये कष्टप्रद, संकटमय असंच ठरतं. या साधनांच्या व्यतिरिक्त देखील मनुष्य भगवंताच्या प्राप्तीसाठी व्रत करतो, दान उद्यापन करतो. आता अधिक मास चालू झाला आहे ना, घरोघरी आपण बघतो की अनेक प्रकारची व्रतवैकल्य, दान उद्यापन यांना पूरच आलेला आहे जणू. ही सर्व गोष्टी कराव्यात, यामध्ये आलोचना अजिबात नाही. ही आपल्या घरामध्ये चालत असलेली कुलपद्धती ही अशाच पद्धतीने चालू राहिली पाहिजे. पण सद्गुरूंनी दिलेलं जे साधन आहे, त्या साधनाचा प्राण आपण समजून घ्यावा. त्या साधनाचा प्राण आहे त्या हरीचं स्मरण, त्या भगवंताचं स्मरण, त्या नामाचं स्मरण. आणि स्मरण हा जर प्रांत असेल आणि स्मरण हा जर धागा असेल, तर यासाठी प्रत्येक दिवस हा अधिक मासातल्या पुण्यकाळाचा आहे, अधिक पर्वातल्या पुण्यकाळाचा आहे. मला तुकाराम महाराजांचे एक अभंग आठवला. अवघा तो शकून हृदयी हरीचे चिंतन, छंद हरीच्या नामाचा सुचिरभूत झाली वाचा. तुका म्हणे हरीच्या दासा, शुभ काळ दाही दिशा. सर्व दिशा, सर्व वेळ, सर्व तिथी या शुभ होऊन जातात जेव्हा त्या हरीचं स्मरण, हरीचं चिंतन, त्या हरीचं चरण आपल्या हृदयामध्ये असतात. श्रोते हो, असा हा दिनाचा दयाळू, हा मनाचा मवाळू, असा हा भगवंत आपल्या हृदयामध्ये अखंड आठवावा, हेच सर्व सद्गुरूंनी दिलेल्या साधनाचा प्राण आहे. आणि यासाठी म्हणून आपण आपल्या दिवसाची दिनश्चर्या त्या भगवंताच्या चिंतनाने चालू करावी, असा समर्थांचा अर्ज. श्रोते हो, मला या ओवीचा थोडंसं चिंतन करत असताना रामायणातला हनुमंताचा प्रसंग समोर आला. जेव्हा सुग्रीवाने आपल्या सर्व वानर दळाला अरण्यामधून सर्वांना एकत्रित बोलवून घेतलं, तेव्हा 18 पद्म एवढं अजस्त्र असं वानरदळ त्या एका विशाल पटांगणामध्ये उभं राहिलं होतं. आणि सुग्रीवाने सगळ्यांना फरमानच सोडले एक प्रकारे की हे बघा, राम माझा सखा आहे आणि मी त्याला शब्द दिलाय की सीता माऊलीचा आपण सर्वांनी मिळून शोध घ्यायचा आहे. तुम्ही सगळेजण वेगवेगळ्या तुकड्यांमध्ये विभागित व्हा, वेगवेगळ्या दिशांनी सर्व तुकड्या रवाना व्हा. आणि एक लक्षात ठेवा, 30 दिवसाच्या आतमध्ये जर तुम्ही समाचार घेऊन आला नाहीत तर मी माझ्या हाताने तुमचा वध करेन. सर्व तुकड्या घाबरल्या, सगळ्या वेगवेगळ्या दलांमध्ये सामील होत एकेका दिशेने रवाना होऊ लागल्या. जेव्हा सर्व तुकड्या रवाना होऊन हनुमंताची तुकडी अंगदाबरोबर, जामुवंताबरोबर, नलनीलांबरोबर, आणखीन काही त्याच्याबरोबरचे त्याचे सवंगडी यांच्याबरोबर जाणार होती, त्यावेळेला रामाने त्याला बोलवून घेतलं. आणि फक्त त्यामध्ये हनुमंताला रामाने बोलवलेलं आहे. सगळेजण तिथं होते, पण त्यापैकी फक्त हनुमंत. तोपर्यंत हनुमंत आणि रामाचं तसं नातं हे दृढ झालं नव्हतं, स्थिरावलं नव्हतं. अर्थात हे जन्मोजन्मीचं अनादी काळाचं नातं, पण लीलेच्या अनुषंगाने तितपत स्थिरावलं नव्हतं. तरी देखील हनुमंताला रामाने बोलवून घेतलं आणि आपल्या हातातली अंगठी त्याच्या हातात देत आपली ही मुद्रिका माऊली सीतेच्या शोधार्थ त्याच्याजवळ दिली आणि त्याला सांगितलं की जेव्हा तू सीतेचा शोध घेशील तेव्हा तिला ही अंगठी दे.
श्रोतो, या कथानका खरं तर खूप सोपं असतं, पण यामध्ये एक लक्षात येतंय का की रामाला सीता माऊलीचा शोध कोण घेणार होता हे निश्चितपणे माहिती होतं. म्हणून त्यांनी एवढ्या 18 पद्म वानरदळातून फक्त हनुमंताला पुढे बोलवलं आणि त्याच्या हातामध्ये ही प्रभू मुद्रिका दिली. भगवंताला त्याचा हा कार्य कशा पद्धतीने करायचं, कोणाकडून करायचं, कुठल्या मार्गाने करायचं हे निश्चितपणे माहिती असतं. आणि त्यामुळं हनुमंताचं वानरसेना जेव्हा त्या समुद्रकिनारी गेली, त्यातून फक्त हनुमंत पुढे निघाला आणि ती हनुमंत पुढे निघाल्यानंतर त्याने माऊलीचा शोध घेतला. तो परत आला आणि परत आल्यानंतर सगळ्यांनी त्याला विचारलं की तुला हे कसं जमलं. यावरती तुलसीदासजी किती सुंदर सांगतात, प्रभू मुद्रिका मेली मुख माही, जलधी लांगी गए अचरज नाही. अरे हनुमंता, तू हे कसं साध्य केलंस. काही नाही म्हणाला, मी उड्डाण केलं आणि मग माझ्या लक्षात आलं की आता ही प्रभूंची मुद्रिका कुठे ठेवावी. तर प्रभूंची मुद्रिका ठेवायला मला जागाच सापडेना. हातामध्ये ठेवावी तर मला राक्षसांशी लढायचंय, कुठं आणखीन मला खिसा पण नाही. मग मी माझ्या मुखामध्ये ठेवली आणि मुखामध्ये ज्याने प्रभूंचं नाम मुद्रांकित अशी मुद्रा आपल्या मुखामध्ये ठेवली, तो भवसागर पार करून गेला. तो या सगळ्या भवबंधनातून सुटला. त्याने जीवनामध्ये अपार शौर्य गाजवलं, त्याचा नावलौकिक झाला, तो कालातीत होऊन गेला. असा हा हनुमंत, असा हा सद्गुरू जो भगवंताच्या अधिष्ठानावरती कार्य करतो. श्रोतेहो, या कथानकामधला जो मला तत्वाचा भाग सांगायचा आहे तो असा आहे की ही लीला म्हणजे केवळ सीता माऊलीचा, रामाच्या पत्नीचा शोध नव्हता. भगवंताने आपल्या मूळ मायेचा शोध घेण्याचा हा पराक्रम सद्गुरूकडे सोपवला होता. ही मूळ माया भला भल्यांना त्रास देते. या मूळ मायेला कितीही लांब जाण्याचा प्रयत्न केला तरी आपण त्याच्यापासून जाऊ शकत नाही. किंबहुना या मूळ मायेचा शब्दाच्या अंगाने आपण विनाशच करू शकत नाही, कारण की सारी शब्दसृष्टी ही तिचीच, सारी ही शब्द सुमन देखील तिचीच. मग अशा वेळेला अनेक जीव, ज्याप्रमाणे त्या सीता माऊलीच्या साठी अनेक वानरं वेगवेगळ्या दिशेने रवाना झाली, 8 दिशांनी ही रवाना झालेली वानरदळ, पण यांच्या हातामध्ये काहीच पडलं नाही. फक्त त्यांच्या हातामध्ये साधनेचे कष्ट पडले. आणि हे समर्थित सांगतायत की बहुतापरी संकटे साधनाची. अनेक लोक या मूळ मायेच्या शोधासाठी निघतात, पण या मूळ मायेचं साधन जे सद्गुरूकडं भगवंताने सोपवलेलं असतं, त्या साधनावरती जो विश्वास ठेवून राहतो त्याचंच कार्य या जगामध्ये होतं. त्यामुळं 8 दिशांनी गेलेली वानरदळांच्या हातामध्ये रिकामे होऊन परतण्याशिवाय पर्याय नव्हता. पण हनुमंत या सद्गुरूच्या अधिष्ठानाखाली जे वानरदळ समुद्रकिनारी गेलं, त्यांना मात्र मूळ मायेचा शोध लागला. आणि त्यामुळं जीवनामध्ये सद्गुरूंनी दिलेलं साधनच करणं हे अत्यंत महत्वाचं आहे. अनेक प्रांतांमध्ये शोध घेतले जातात, त्या शोधामध्ये क्रिएटिव्हिटी असते. ह्या क्रिएटिव्हिटीमध्ये जेव्हा पुढचा मनुष्य शोध घ्यायला लागतो तेव्हा तो आधीच्या शास्त्रज्ञांनी केलेल्या शोधांचा संपूर्ण अव्यय करत नाही. तो त्याचा काहीतरी बेस धरतो आणि त्या बेस पासून तो पुढे जातो. असं करत करत तो त्या शून्याला भेटतो. इथं सद्गुरू हा आत्मज्ञानी आहे. तो साधकाच्यासाठी एक पाऊलवाट निर्माण करून जातो की कसं भगवंतापर्यंत जायचं, कसा या मूळ मायेचा शोध घ्यायचा हे सद्गुरू जाणतो. आणि त्यामुळे सद्गुरू आपल्याला एकच साधन देतो आणि ते म्हणजे हरिस्मरणाचं, त्याच्या स्मरणाचं, त्याच्या नामाचं. हे साधनच जीवाला त्या मूळ मायेच्या शोधापर्यंत घेऊन जातं. आणि हे सोडून जे काही आपण इतर करतो, पूज्य बाबा बऱ्याचदा म्हणायचे की या सगळ्या पारमार्थिक कवायतींसारखं होऊन जातं. बघा, आपण बघतो की आजच्या अधिक मासाच्या या काळामध्ये व्रत, दान, उद्यापन याला अत्यंत पुण्यांश आहे. आपण जे काही करू याचं पुण्यफळ अधिक पटीने आपल्याला मिळतं. जावई बापूंचे तर घरोघरी लाड चाललेले असतात. आपण बघतो की अनेक उद्यापन, दान ही पुण्यांशाच्या फळाने चाललेली असतात. ही काही सद्गुरूंनी सांगितलेली साधना नाही. अर्थात हे करू नये असं नाही, कारण की अनादी काळापासून आपल्या पुराणांमध्ये, आपल्या कुलाचारांमध्ये या सर्व रीतिरिवाजांचं महत्व आहे. पण या सगळ्यामध्ये जसं रासक्रीडेमध्ये जर मध्ये भगवंत नसेल, जर तो कृष्ण नसेल, तर ती रासक्रीडा ही ओस पडेल, होय की नाही. तसं या व्रत, उद्यापन, वैकल्यांमध्ये जर तो श्रीहरी नसेल, जर तो श्रीकृष्ण मध्ये नसेल, जर तो दिनांचा दयाळू नसेल,
तर ह्या सगळ्या व्रतवैकल्या उद्यापनांना काही अर्थ नाही. ही केवळ धनवंतांची, ज्याच्याकडे पैसा आहे त्यांनी केलेली एक प्रकारची आतषबाजीच आहे, एक प्रकारची आरासच आहे. आणि भगवंत ज्याच्याकडे आहे त्याने केवळ त्याचं स्मरण जरी केलं तरी तो द्रौपदीच्या एका उष्ट्या थाळीच्या पानाने तृप्त होणारा तो भगवंत, त्याला या सगळ्याची काय गरज आहे. श्रीकृष्णाचा अवतार हा 8वा अवतार मानला जातो. 8वा या शब्दामध्येच त्या भगवंताचं स्मरण सामावलेलं आहे. आपण मराठीमध्ये हा शब्द वापरतो ना, आठव, 8वा, तसा हा भगवंताचा 8वा अवतार म्हणजे श्रीकृष्ण. आणि हेच समर्थ इथं म्हणतात की दिनाचा दयाळू मनी आठवावा. म्हणजे खरं अधिक मासाचं खरं कार्य जर काही असेल तर हा दिनाचा दयाळू अंतःकरणापासून, मनापासून आठवणं, या 8व्या अवताराचं स्मरण करणं, हे खरं सद्गुरूंनी दिलेलं साधन आहे. आपण बघतो की सद्गुरूंनी आपल्याला नामस्मरण सांगितलेलं आहे. मग आपल्याकडं अनेक वेळा संकल्प केले जातात, 3.5 कोटी, 13 कोटी, वेगवेगळ्या लोकांकडून वेगवेगळ्या पद्धतीने ते नामस्मरण एकत्र केलं जातं. सगळ्याचा हिशोब करून आपण 13 कोटी सद्गुरूंच्या चरणी अर्पण करतो. वाईट काही नाही श्रोते हो, पण एक लक्षात घ्या, हा जो मोक्षाचा प्रवास आहे हा ज्याचा त्याचा एकट्याचा आहे. इथं आपण केलेल्या संखांची बेरीज होत नाही, तर आपल्या हृदयातून वजा केलेल्या कामक्रोधादी गोष्टींचा हिशोब त्या भगवंताच्या चरणी होतो. आणि हा हिशोब, या जर कामक्रोधादी गोष्टी, हा जो रजोगुण दूर करायचा असेल तर एकच म्हणजे मनापासून तळमळून एकांतामध्ये त्या हरिभजनामध्ये त्या श्रीकृष्णाला, त्या प्रभू रामचंद्राला, सद्गुरूंनी दिलेल्या नामाला अत्यंत प्रेमाने डोळ्यातून अश्रू वाहत आपण जर त्याला आळवलं तर हृदयातले हे कामक्रोधादी षड्रिपू रिकामे होऊ लागतात आणि भगवंताच्या या 8व्या रूपाला हृदयामध्ये स्थान मिळतं. हे खरं या सर्व अधिक मासाच्या व्रताचा प्राण आहे. तो जर आपण केला तर सगळं ठीक आहे. आणि तोच जर नसेल आणि जर इतर सर्व गोष्टी करत असोत तर बहुता परी संकटे साधनाची, ह्या पलीकडे आपल्या हातामध्ये काही राहणार नाही. म्हणून श्रोते हो, मनापासून भगवंताला आळवण्यासाठी प्रभाते मनी राम चिंतित जावा, हाच ध्यास आपल्या अंतःकरणात धरा. जानकी जीवन स्मरण. जय जय राम.